गीतामृत मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 11 त्यातील 53वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग यातील 53वा श्लोक. नाहं वेदेन तपसा न दानेन च जेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसी मां यथा. अर्थ, आपल्या दिव्य चक्षुंद्वारे तू जे रूप पाहत आहेस ते केवळ वेदाध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्य नाही. या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. सर्वप्रथम श्रीकृष्ण वसुदेव देवकी समोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि नंतर त्यांनी स्वतःचे रूपांतर द्विभुज रूपामध्ये केले. भक्तिविहीन आणि नास्तिक लोकांना हे रहस्य उमगणे अत्यंत कठीण आहे. ज्या विद्वानांनी केवळ विद्यार्जन करण्याकरिता किंवा व्याकरणात्मक दृष्ट्या वेदाध्ययन केले आहे ते श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. तसेच जे औपचारिक रित्या मंदिरामध्ये पूजन करण्यासाठी जातात ते सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. ते लोक नित्य नियमाने मंदिरात जातात परंतु श्रीकृष्णांना यथार्थ रूपाने जाणू शकत नाही. पुढील श्लोकामध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे केवळ भक्ती मार्गानेच मनुष्य त्यांना जाणू शकतो. तर आपण पहिले 6 जे अध्याय भगवद्गीतेतले पाहिले तर त्याच्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये आपण योगाभ्यास किंवा हे जे ज्ञानयोग, कर्मयोग ह्या गोष्टींचा अभ्यास केला आणि नंतर मग 7व्यापासून आपल्याला प्रॉपर भक्ती योग याचं जास्त डीप मध्ये वर्णन भगवद्गीतेमध्ये आढळतं. तर भगवान पुन्हा एकदा ते सांगतायत की माझं जे हे द्विभुज रूप आहे ते तपश्चर्येने किंवा कुठल्याही योगाभ्यासाने किंवा महान तपस्येने किंवा दान धर्म केलं किंवा वेदाभ्यास केला तर या कुठल्याही गोष्टी किंवा इव्हन पूजेद्वारे सुद्धा हे जाणणं शक्य नाही. या साधनांद्वारे मला कोणीही जाणू शकत नाही. तर केवळ पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे की केवळ अनन्य भक्तीद्वारेच हे रूप पाहता येणं शक्य आहे. तर आपण पाहू शकतो की म्हणजे परमपूज्य राधानाथ महाराज यांचं मी लेक्चर ऐकत होते. लेक्चरचा विषय थोडा वेगळा होता पण त्याच्यामध्ये त्यांनी ना टायटॅनिकचं वर्णन केलेलं. तर टायटॅनिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही जेव्हा बोट बनवण्यात आली तर UK पासून US पर्यंत जाण्यासाठी म्हणजे इतकं छान त्याचं प्रचार करण्यात आलेला तेव्हा की म्हणजे सर्वात सुरक्षित असा प्रवास असं त्याचं अशा पद्धतीने त्याचा प्रचार होता.
म्हणजे अगदी टॉपमोस्ट लेवलचं सगळी यंत्रणा तिथं बसवलेली. पुन्हा सुरक्षेसाठी असे जे काही बोटीचे पार्ट्स बनवलेले, तर ते असे डबल डबल कोटिंग वगैरे अशा पद्धतीने बनवलेलं, किंवा खूप चांगल्या प्रकारची इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये वापरण्यात आलेलं, आणि खूप मोठं त्याचं ऍडव्हर्टाईज केलेली. त्यामुळं त्या बोटीतनं पहिल्यांदा प्रवास करणारे जे होते ते अत्यंत असे श्रीमंत प्रतिष्ठित असे लोक होते, कारण त्यांना ते एक म्हणजे तो प्रवास अनुभवायचा होता. आणि एक थोडस म्हणजे जेव्हा ती तिथे US मध्ये जाणार होती, तर तिथे खूप अशी प्रचार, जे सोशल मीडिया ज्याला म्हणतो आपण, पत्रकार किंवा टेलिव्हिजनचे जे सगळे असे मोठमोठे हे आहेत, तर तिथे आलेले की आता आपण यांचे अनुभव कथन हे ऐकूयात संपूर्ण जगाला. तर अशा पद्धतीने खूप मोठी ऍडव्हर्टाईज केलेली, आणि असे खूप प्रतिष्ठित लोक त्या बोटीने प्रवास करत होते. आणि तर तिथे म्हणजे सगळ्या सगळ्या प्रकारची सर्वोच्च आपण म्हणतो ना, इंद्रिय तृप्तीची व्यवस्था सुद्धा होती, की खूप छान पद्धतीने ते केबिन्स बनवलेले. त्यामुळं बाहेर म्हणजे त्या केबिनच्या इथून असं फेरफटका मारत छान पद्धतीने संपूर्ण समुद्र पाहण्यासाठी तसं त्यांनी त्या पद्धतीची व्यवस्था केलेली. आणि मग इतकं सुंदर त्याचं नियोजन केलेलं, की जेव्हा हे लोक म्हणजे की अरे आपण इथून असा वॉक घेऊयात, किंवा अशा पद्धतीने इथे पार्टी करूयात, अशा पद्धतीने तिथं जमलेले किंवा जे प्रवासी होते, तर तसा तो विचार करत होते. आणि मग तिथं ज्या लाईफ बोट्स होत्या, तर म्हणतात की अरे हे छान नाही दिसत आहे हे, की आपण एवढं सुरक्षित ह्याच्यानी प्रवास करणार आहोत, तर या लाईफ बोट्स म्हणजे त्या कुठेतरी अडथळा ठरतायत. आणि म्हणून खूप जणांनी त्या रिजेक्ट केल्या की नकोय म्हणून. आणि अशा पद्धतीने विदाऊट लाईफ बोट असे तो प्रवास झाला, सुरू झाला. आणि सगळेजण असे निश्चिंत आणि खूप आनंदी असे असे अशा पद्धतीने होते. तर जेव्हा ती टायटॅनिक म्हणजे बुडली, तर तेव्हा लाईफ बोट्स नसल्यामुळं बऱ्याच जणांचे प्राण म्हणजे वाचवता आले नाहीत. आणि म्हणजे जे आपण म्हणतो ना, सुरक्षेचं साधनच त्यांनी रिजेक्ट केलेलं, त्यामुळं ती पॉसिबिलिटी नव्हती. दुसरं अजून एक आहे की तिथून काही अंतरावर म्हणजे जरी समुद्रातून प्रवास असला तरी काही अशा काही असे बोट्स असतात, लाईफ बोट्स म्हणू शकतो आपण, की त्या पाहतात की कुठं काही कुठली बोट म्हणजे तिथं वाचवण्यासाठी आपली मदत लागणार आहे का म्हणून. तर तिथे एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती तशी एक होती बोट. आणि ते त्या रेडिओद्वारा ते अनाऊन्स पण करत होते की अशी अशा पद्धतीने इथे इथे आहोत आम्ही, जर कुणाला काही मदत हवी असेल तर. पण तो जो काही कॅप्टन किंवा कोण होता, मुख्य जो माणूस तिथला, तर तो म्हणजे झोपी गेलेला. त्यामुळं ते रेडिओ जो आहे तो बंद होता, आणि त्याला ते ऐकूच नाही आलं. तर त्यामुळं ते जे लाईफ सेव्हिंग तो एक हेल्प ठरली असती, तर ती सुद्धा त्यांना मिळू शकली नाही. तर महाराज सांगत होते की आपण सुद्धा मायादेवीच्या इतक्या असे कचाट्यात अडकलेलो असतो, की असं वाटतं की अरे आपण हे केलंय म्हणल्यानंतर आपण सुरक्षित आहोत असं आपल्याला वाटतं. आणि मग आपण जे काही सुरक्षेचे साधन म्हणतो ना, किंवा किंवा नियम म्हणतो, ते आपण धुडकावून लावतो. आणि श्रीमद भागवतम म्हणा, भगवद्गीता, तर ह्या गोष्टी ह्या त्या रेडिओ सारख्या आहेत, की त्या सतत आपल्याला ऐकणं महत्वाचं आहे, की जेणेकरून आपण या भवसागरातून पार होऊ. त्यामुळं ह्या गोष्टी श्रवण करणं बंद करायचं नाही. तर
तो रेडिओ सतत आपण त्याच्याशी ट्यून्ड असलं पाहिजे. त्यामुळे श्रवण आणि भक्तांचा संघ किंवा ह्या गोष्टी ज्या लाईफ बोट सारख्या आहेत, लाईफ गार्ड्स आहेत, तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की जेणेकरून आपण सुरक्षितरित्या या भवसागरातून पार होऊ शकू. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा या भवसागरात आहोत आणि कित्येक जण आहेत की ते स्वतःच्या आपण म्हणतो ना स्वकर्तृत्व याच्यावरती इतका विश्वास आहे की त्यांना भगवंतांवरती विश्वास नाहीये किंवा शास्त्रांवरती गुरुवरती विश्वास नाहीये आणि त्यांना असं वाटतं की नाही, आपण जे करतो त्याचं आपल्याला फळ मिळतं, त्यामुळे आपलं कर्म आणि आपलं कर्तृत्व हेच प्रथम राहतं, ज्याला आपण नास्तिकवाद म्हणतो. तर अशा पद्धतीने अशा नास्तिकवादी विचारांच्या लोकांची अवस्था ही या टायटॅनिक सारखी होते. कारण ते कधी या भवसागरामधनं म्हणजे त्याच्यामध्ये ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ते अडकत राहतात. त्याच्यानंतर वरचा एक स्तर येतो की ज्याच्यामध्ये आस्तिकवाद असतो, नक्कीच असतो, परंतु ती एक भक्ती म्हणतो ना आपण, तर ती नसते. तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी आपलं मन, बुद्धी, अहंकार यांचं पोषण थोडक्यात केलं जातं. आणि मग आपल्याकडे जी काही साधनं आहेत तर ती या समाजामध्ये त्या साधनांचा वापर करून या समाजामध्ये काहीतरी समाजोपयोगी काम करणं, ज्याला आपण विविध प्रकारचं दान म्हणतो. मग मोठमोठे हॉस्पिटल्स, शाळा असू देत, अशा पद्धतीने उभारणी करणं, अशा पद्धतीने म्हणजे पहिल्यापेक्षा हा अजून वरचा स्तर म्हणू शकतो आपण. तर तशा पद्धतीने खूप दानी लोक आहेत या समाजामध्ये. आणि अर्थातच आपण पुढे नंतर पाहणार आहोत की दान कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. तर लोक जे काही आपल्याकडे साधन सामग्री आहे तर ते दान केलं म्हणजे आपण कुठेतरी खूप चांगलं पुण्यकर्म करत आहोत, तर या भ्रमामध्ये राहतात आणि मग आपण सुरक्षित आहोत हा जो एक टायटॅनिक सारखा भ्रम आहे त्याच्यामध्ये ते त्याच कोशामध्ये राहतात आणि तिथून परत पतन होऊ शकतं, कधी होऊ शकेल किंवा आपली टायटॅनिक आपल्या जीवनाचं कधी टायटॅनिक होऊ शकेल याची कल्पना नसते. म्हणजे काय की मी खूप दान करतेय, पण त्या दानाचा हेतू काय आहे हे महत्वाचं राहतं. की कुणावरती तरी आपण उपकार करतोय म्हणून जर आपण दान करत असू किंवा प्रसिद्धीसाठी किंवा लोकांनी मला खूप चांगलं एक समाजामध्ये स्थान आहे माझं आणि म्हणून ती इमेज टिकवण्यासाठी म्हणा किंवा ती इमेज निर्माण करण्यासाठी म्हणा, थोडक्यात काय की यश, कीर्ती या गोष्टींसाठी दान असा जर उद्देश असेल तर नक्कीच त्या दानामागचा हेतू हा कुठंतरी एक स्वतःचा अहंकार आपण पोषण करण्याच्या दृष्टीने तो हेतू आहे. आणि म्हणून या दानाद्वारे आपण आपलं जे साध्य आहे भगवंतांना प्राप्त करणं, हे साध्य आपण प्राप्त करू शकत नाही. तर थोडक्यात दानामध्ये आपण आपल्या हातात असणाऱ्या साधनांचा वापर करतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो स्तर आहे की पूजा करणं. तर पूजा अर्चना करणं हे नक्कीच चांगलं आहे, कारण तिथे आपण आपल्या सगळ्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये आपण लावत असतो. परंतु जेव्हा आपण मूर्तीपूजा करतोय, अर्चविग्रहांची पूजा करतोय, तर तेव्हा असा भाव असेल आपल्या मनामध्ये की बघा, 4 लोकांनी माझ्याकडे बघावं आणि मी या एवढ्या मोठ्या मंदिराचा पुजारी आहे. तर अशा पद्धतीने एक कुठंतरी आपण त्या अहंकाराला एक खतपाणी घालत असू, तरी सुद्धा आपण तिथून म्हणजे आपलं साध्य
हे आपण प्राप्त करू शकत नाही. किंवा तिथून अहंकार जर वाढला तर टायटॅनिक प्रमाणे आपण तिथून आपलं तिथं पतन होऊ शकतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आहे की तपश्चर्या, की जिथं संपूर्ण इंद्रिय आणि मन, म्हणजे इंद्रिय तर आहेतच पण मनाला सुद्धा एक ताब्यात ठेवणं आपण म्हणतो ना, किंवा कंट्रोल करणं, तर त्या पद्धतीची ती स्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे कित्येक वर्ष काही ग्रहण न करता एक कुठलं तरी लक्ष, एक साध्य समोर ठेवून तपश्चर्या जेव्हा केली जाते, तर तेव्हा त्याच्या मागचा हेतू सुद्धा महत्वाचा राहतो. म्हणजे कित्येक असुरांनी सुद्धा तपश्चर्या केली आहे. म्हणजे हिरण्यकश्यपूची जर आपण तपश्चर्या पाहिली तर आपण कल्पना पण नाही करू शकत की अशा प्रकारची तपस्या आपण करू शकतो किंवा करू शकतो म्हणून. तर रावणाने सुद्धा तपश्चर्या केली, परंतु त्यांनी, त्याचा हेतू काय होता की अमरत्व पाहिजे होतं किंवा त्रिलोकामध्ये त्यांना राज्य करायचं होतं. तर तर या असुरांचा हेतू तो होता. त्याच्यानंतर विविध ऋषींनी सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. अर्थात त्यांचा हेतू हा भगवंतांना प्राप्ती करणं, भगवंतांची प्राप्ती करणं असा होता. परंतु तरी सुद्धा विश्वामित्रांचं आपण उदाहरण पाहू शकतो की केवळ पैंजणाचा आवाज आला म्हणून त्यांनी त्यांची त्यांची तपश्चर्या भंग पावली. किंवा आपण दुर्वासा मुनींचं पाहू शकतो की खूप कठोर तपस्वी आहेत, परंतु ते स्वतःच्या रागावरती नियंत्रण मिळवू शकत नव्हते. तर अशा पद्धतीने आपण तपस्या या गोष्टीचा पण आपण पाहू शकतो की हेतू काय आहे. हेतू जर दूषित असेल तर तिथे सुद्धा आपलं पतन निश्चित आहे. किंवा हेतू चांगला असेल तरी सुद्धा भगवंतांची प्राप्ती, द्विभुजधारी भगवंतांची प्राप्ती आणि त्यांच्याशी जो प्रेमसंबंध, भक्तिमय संबंध आहे तो मात्र साध्य होणं शक्य होत नाही. जरी कित्येक म्हणजे कठोर तपस्वी जरी असलो तरी सुद्धा थोड्याशा एखादं व्यवधान आलं तरी सुद्धा आपली तपश्चर्या भंग पाहू शकते. त्याच्यानंतर वेदांचं म्हणजे अजून आपण पाहू शकतो की वेदांच्या द्वारे सुद्धा भगवंतांना नाही जाणू शकत. तर अर्थातच आता इथे वेदांमध्ये आपण काय करतो की आपल्या बुद्धीची एक हे असते ना, की बऱ्याचदा आपल्याला कसं असतं की एखादी गोष्ट सरळ साधी असेल तर आपल्याला त्याचं फारसं मोल राहत नाही. पण तीच गोष्ट अशी अवघड करून खूप अशी तर्क वितर्काने जर सांगण्यात आली तर आपल्याला असं वाटतं की अरे आपण खूप मोठा अभ्यास करतोय किंवा आपल्याला खूप मोठं ज्ञान मिळालंय. आणि ती एक बुद्धीची भूक असते. तर्क वितर्क करणं हा मनुष्याच्या बुद्धीचा स्वभाव आहे खरं तर. आणि त्या बुद्धीच्या त्या बुद्धीची भूक ही भागवण्यासाठी आपल्याला आपण शास्त्रांचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा वेदाभ्यास हा सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या बुद्धीची भूक भागवली जाते. परंतु तिथे सुद्धा अहंकाराला खतपाणी घालू शकतो. म्हणून खूप खूप सारे प्रकांड पंडित आपण इतिहासामध्ये पाहू शकतो की तुकाराम महाराजांच्या वेळी सुद्धा रामेश्वर पंडित होते किंवा की अतिशय वेदांचं म्हणजे खूप सखोल ज्ञान, पण त्या ज्ञानाच्या
सॉरी. तर त्या ज्ञानाच्या पोटी म्हणजे आपण म्हणतो ना की खूप ज्ञानी असेल तर तो अहंकार सुद्धा बळावला जाऊ शकतो. आणि मग त्यांनी तुकाराम महाराजांना किती त्रास दिला, किंवा प्रकांड पंडित अशा ब्राह्मणांनी तुकाराम महाराजांच्या गाथांना बुडवण्याचा आदेश दिला. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की वेदांचं अध्ययन जरी असलं तरी सुद्धा जोपर्यंत भक्ती किंवा भगवंतांचं शरण, आपण भगवंतांची शरण घेत नाही तोपर्यंत आपण भगवंतांना त्यांच्या मूळ रूपामध्ये जाणू शकत नाही. आणि मग त्या ठिकाणी आपलं पतन हे निश्चित होतं. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं दान, तपस्या, पूजा आणि वेद यांच्याद्वारे आपण भगवंतांना जाणू शकत नाही. हे महत्वाचं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत का? तर नक्कीच या गोष्टींना महत्व आहे. पूजा करणं महत्वाचं आहे, तपश्चर्या किंवा आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण करणं महत्वाचं आहे, दान महत्वाचं आहे, शास्त्र किंवा वेदांचा अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे. परंतु या सगळ्या गोष्टीला भक्तीची जर जोड नसेल तर या सगळ्या गोष्टी म्हणजे श्रम एवही केवलम, म्हणजे केवळ एक निष्कारण एखादं कर्म म्हणतो ना की त्या गोष्टीला काही अर्थच राहत नाही. तर अशा पद्धतीचं होऊ शकतं. म्हणून भक्ती ही महत्वाची आहे. आणि जर भक्ती आहे तर आपण ह्या चारही गोष्टींना खूप सर्वोच्च असं महत्व सुद्धा प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे तो एक महत्वाचा आहे. मग त्याच्या पुढे आपण कितीही शून्य लावले तरी सुद्धा एक नसेल तर मग त्या शून्याला काहीच किंमत राहत नाही. तर अशा पद्धतीने भक्ती असेल तरच आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. कारण भक्ती नसेल म्हणजे आपण पाहू शकतो की आपण दानामध्ये आपल्या साधनांचा उपयोग केलाय, त्याच्यानंतर इंद्रियांचा उपयोग केलेला आहे, त्याच्यानंतर मनाचा उपयोग केलेला आहे, बुद्धीचा उपयोग केलेला आहे. परंतु आपण कुठंही अहंकाराला तिथं अहंकार थांबवू शकलेलो नाहीये या चारही गोष्टींमध्ये. ती गोष्ट केवळ भक्तीमध्येच शक्य आहे. म्हणजे जेव्हा आपण भक्ती मार्गाचा अवलंबन करतो तर तेव्हाच आपण अहंकाराला म्हणजे अहंकाराला खतपाणी देत नाही, तर उलट अहंकाराचं आपण दमन करू शकतो. कारण भक्ती मार्ग असेल किंवा भक्तिभाव असेल तर तिथे नम्रता असते, सेवाभाव असतो, प्रेमभाव असतो. आणि या सगळ्या गोष्टी असतील तर एक नम्र हृदय हे अहंकारी कधीच असू शकत नाही. त्यामुळं भक्ती मार्ग हा महत्वाचा राहतो. तर आपल्याकडे असलेले जे काही सगळे कला कौशल्य, किंवा आता मी खूप मोठं दान करतेय किंवा मी खूप मोठी तपस्या करतेय, मला खूप वेद माहितीये, असं जर असेल तर आपल्याला आपण थोडस अहंकारी होतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे मी ही गोष्ट करू शकते, हा, किंवा ही गोष्ट करण्यापासून मला कोणीच अडवू शकत नाही. तर एक छोटस एक कथा आहे की जेव्हा नंद महाराज हे यमुना नदीमध्ये स्नान करत असतात. तर असं आहे की स्नानाच्या काही वेळा असतात, हा, आणि जर अयोग्य वेळेत स्नान केलं तर ते चुकीचं आहे असं समजून वरुण देवांचे जे सेवक आहेत तर त्यांचं एक कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणि त्यांनी असं गृहीत धरलं की नाही, नंद महाराज हे चुकीच्या वेळी स्नान करतायत. आणि म्हणून ते सरळ त्यांनी अटक केली नंद महाराजांना. आणि ते वरुण देवांच्या किंवा सागराचे जे राजे आहेत तर त्यांच्या राज्यामध्ये घेऊन जातात. आणि मग जेव्हा वरुण देवांना समजतं की अरे माझ्या सेवकाने तर साक्षात नंद महाराजांना, जे माझे आराध्य देव आहेत त्यांचे हे पिता आहेत, तर त्यांनाच त्यांनी अटक करून आणलीये. आणि मग वरुण देव क्षमा मागतात सेवकाच्या वतीनं. आणि नंद महाराजांना असं खूप छान सिंहासन देतात, खूप त्यांचं आदरातिथ्य करतात. आणि ते म्हणतात की तुम्हाला शोधण्यासाठी
श्रीकृष्ण नक्की येतील आणि आपण त्यांची वाट पाहूयात. आणि मग ते श्रीकृष्णांची वाट आतुरतेने वाट पाहत असतात. मग इकडे जेव्हा पूर्ण ब्रजमध्ये समजतं की अरे नंद महाराज असं असं स्नानासाठी गेलेले आणि ते परत नाहीत आले. मग श्रीकृष्ण स्वतः त्यांना शोधण्यासाठी जातात आणि मग ते या महालामध्ये जातात. तेव्हा हे जे सागराचे राजे जे आहेत तर ते खूप छान पद्धतीने भगवंतांची अशी स्तुती करतात आणि त्यांना प्रार्थना अर्पण करतात. आणि ते सगळं नंद महाराज पाहत असतात की अरे माझ्या मुलाची एवढी स्तुती हे करतायत म्हणून. आणि मग अगदी आदरातिथ्यानं नंद महाराजांना ते त्यांच्यासोबत पाठवतात. आणि मग जेव्हा ते गोकुळमध्ये येतात तर तेव्हा नंद महाराज एवढे सगळ्यांना सांगतात की अरे असं झालं आणि आपल्या श्रीकृष्णांना ते असं भगवंतांसारखं म्हणजे भगवंत म्हणून मानत होते, त्यांची पूजा करत होते. आणि मग म्हणजे इथे काय की त्या सेवकाला एक तो अभिमान झालेला असतो की मी तर वरुण देवांचा सेवक आहे म्हणून. तर तसं आपल्याला सुद्धा ह्या गोष्टींमुळे एक अहंकार होतो की अरे मला एवढं ज्ञान आहे किंवा मी एवढा तपस्वी आहे. आणि मग त्या अहंकाराच्या ह्याच्यामध्ये आपण अपराध करू शकतो, वैष्णवांचा अपराध करू शकतो. म्हणून आपण भगवंतांना त्यांच्या मूळ रूपामध्ये जाणू शकत नाही. तर ह्याच्या पुढची अजून काय कथा येते की मग श्रीकृष्ण त्या सगळ्या गोकुळवासियांना घेऊन नंतर यमुना नदीच्या एक कुठलं तरी स्थान आहे तिथं घेऊन जातात. आणि मग तिथं सगळेजण यमुना नदीमध्ये अशी एक डुबकी मारल्यानंतर मग भगवंत असं एक सगळ्यांना दाखवतात की कृष्णलोक. तर कृष्णलोकच्या बाहेर ब्रह्मज्योती असते. आणि त्या ब्रह्मज्योतीमध्ये अशी विविध वैकुंठ असे तरंगत असतात. आणि त्याच्यानंतर मग भौतिक जगत. तर अशा पद्धतीचे एक सुंदर दृश्य सगळेजण पाहतात. आणि नंतर त्या कृष्णलोकामध्ये पाहतात तर तेव्हा ते म्हणतात की अरे हे तर आपलं वृंदावनच आहे, इथं गोवर्धन आहे किंवा आपल्या गायी आहेत. तर अशा पद्धतीचं सुंदर दृश्य ते दाखवतात. तर सांगण्याचा उद्देश काय की ते साधे ब्रजवासी आहेत परंतु भगवंतांच्या अतिशय जवळचे भक्त आहेत. आणि त्यांना हे द्विभुजधारी रूप हे सहजगत्या त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या सोबत ते लीला करतायत. आणि त्यांना हे सुंदर दृश्य भगवंत दाखवतायत. आणि ब्रह्मज्योती आणि त्याच्यामध्ये चतुर्भुज नारायण असलेले असे विविध ब्रह्मांड असं ते वैकुंठ लोकाचं दर्शन असं आपण मागच्या वेळेस पण पाहिलेलं की चतुर्भुज रूप दर्शन. आणि हे कृष्ण लोक म्हणजे सर्वोच्च लोक आहे. आणि तिथं बासरी वाजवताना द्विभुजधारी रूप हे सगळ्यात दुर्मिळ आहे. हे रूप जेव्हा ब्रजवासियांसारखी एक साध सरळ हृदय असेल आणि सिंपल भक्ती जिथं फक्त भक्ती आहे असं असेल तरच त्याच स्थितीमध्ये अशाच भक्तांना हे द्विभुजधारी रूप पाहणं शक्य होतं. आणि ते रूप इतर कुणालाही म्हणजे अगदी मोठमोठ्या देवी देवतांना सुद्धा ते मिळत नाही. म्हणून तर आपण पाहतो ना की वैकुंठाच्या साक्षात लक्ष्मी ज्या राणी आहेत तर त्या सुद्धा या ब्रज किंवा हे रूप पाहण्यासाठी आसुसलेल्या आहेत. आणि ब्रजमध्ये किंवा वृंदावन मध्ये प्रवेश मिळावा म्हणून त्या भगवंतांची आराधना करत आहेत. आणि भगवंत म्हणतायत की तुला तुझं ऐश्वर्य जो स्वभाव आहे तो सोडावा लागेल आणि हातामध्ये शेणाची गौरी घेऊन थापावी लागेल तर तुला या वृंदावन मध्ये प्रवेश आहे. तर अशा पद्धतीने स्वतः लक्ष्मीजी सुद्धा या हे रूप पाहण्यासाठी किंवा अशा धामामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आसुसलेले आहेत. त्याच्यानंतर हे विभूषधारी रूप जे आहे तर अनेक देवी देवतांना सुद्धा कसं दुरापस्त आहे. तर जेव्हा भगवंत कंसाचं काय म्हणतो आपण कंसाचं वध करण्यासाठी म्हणून त्यांचं अवतरण होत असतं
तेव्हा देवकीच्या गर्भामध्ये जेव्हा भगवंत अवतरित होतात, तर तेव्हा मोठमोठे म्हणजे सगळे जे देवी देवता आहेत, सगळ्या देवी देवता तिथं येतात आणि गर्भस्तुती म्हणून भागवतम मध्ये 10व्या अध्यायामध्ये आपण पाहू शकतो की दुसऱ्या अध्यायामध्ये गर्भस्तुती करतात सगळ्या देवी देवता. आणि भगवंतांचं म्हणजे कसं हे रूप दुर्मिळ आहे अशा पद्धतीने त्या सगळ्या देवी देवता सांगतायत. इव्हन ब्रह्मसंहितेमध्ये पण आपण पाहू शकतो की ब्रह्मसंहितेत काय म्हटलेलं आहे की प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयंती यम श्याम सुंदरम अचिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तम अहम भजामी. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं दिव्य रूप जरी काळ्या वर्णाचं असलं तरी त्यांच्यावर प्रेम करणारे भक्त आणि त्यांची श्यामसुंदर रूपामध्ये स्तुती करतात. श्यामसुंदर म्हणजे घन निळे सुंदर रूप. आणि त्यांचं रूप इतकं सुंदर आहे की पुढं ब्रह्मसंहितेत काय म्हटलंय की वेणुं क्वणंतरम अरविंद दलायताक्षम बर्हावतं सीतांबुद सुंदरांगम कंदर्भ कोटि कमनीय विशेष शोभम गोविंदमादि पुरुषम तम अहम भजामी. म्हणजे आपली दिव्य बासरी वाजवण्यात रमलेल्या आदिपुरुष श्री गोविंदांना मी प्रणाम करतो. भगवंतांचे नेत्र कमळाप्रमाणे आहेत, ते मोरपंखाने सुशोभित आहेत. त्यांच्या शरीराचा वर्ण घननिळ्या मेघाप्रमाणे काळा आहे. त्यांचे सौंदर्य कोट्यावधी कामदेवांपेक्षा अधिक श्रेष्ठ आणि आकर्षक आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की भगवंतांचं असं सुंदर रूप पाहण्यासाठी सगळ्या देवी देवता त्या कारागृहामध्ये येत आहेत आणि त्या गर्भाची किंवा भगवंतांची स्तुती करतायत. तर अशा पद्धतीने खूप सुंदर वर्णन या भागवतमच्या 10व्या अध्यायामध्ये आलेले आहे. आणि जेव्हा भगवंतांचा जन्म होतो तेव्हा या सगळ्या देवी देवता आहेत त्या अदृश्य स्वरूपामध्ये अशा सूक्ष्म स्वरूपामध्ये तिथे सगळ्या जण एकत्र आलेले आहेत आणि भगवंतांचं ते रूप पाहण्यासाठी त्या सगळ्या जण अशा उत्सुक आहेत. तर कारण वैकुंठामध्ये सुद्धा हे रूप त्यांना पाहणं शक्य होत नाही, म्हणून देवी देवता सुद्धा अशा संधी सोडत नाहीत. ब्रह्माजींच्या बाबतीमध्ये पण आपण पाहू शकतो की जेव्हा ब्रह्मविमोहन लीला झाली तर म्हणजे ज्यांनी वेद ज्यांना स्मरले आणि ज्यांनी आपण म्हणतो ना की वेदांचं ज्ञान हे नंतर ब्रह्माजींच्या द्वारे पुढं सांगण्यात आलं, तर ते ब्रह्माजी सुद्धा सर्वात ज्ञानी असे व्यक्ती आहेत, तरी सुद्धा ते भगवंतांना जाणू शकले नाहीत. आणि ते म्हणतात की अरे हा छोटासा बालक कसा काय बरं श्रीकृष्ण असू शकेल. आणि म्हणून एका क्षणासाठी ते जेव्हा सगळ्या त्यांच्या गायींना बालगोपालांना दूर करतात आणि नंतर त्यांना लक्षात येतं की अरे हे साक्षात माझे आराध्य आहेत, तेव्हा मग ते क्षमा याचना करतात आणि साक्षात ब्रह्माजी हे भगवंतांना म्हणजे काय तपश्चर्या करतात, तर मला तुमच्या भक्तांची माझ्या मस्तकावरती चरण धुळी पडावी यासाठी मला ब्रजमध्ये वृंदावन मध्ये एका डोंगराचं स्वरूप मिळावं म्हणून ते तपश्चर्या करतात. आणि म्हणून आपण पाहतो की बरसानामध्ये जिथे श्रीजी मंदिर आहे तर तिथे साक्षात ब्रह्माजी त्यांचे जे 4 शिर आहेत, भानुगड म्हणजे जे पर्वत आहेत तर ते चार शिर आहेत भगवंतांचे, भानुगड, दानगड, विलासगड आणि मानगड. तर त्याच्या भानुगडच्या इथे श्रीजीचं मंदिर आहे आणि ब्रह्माजी त्या भक्ताची म्हणजे भूमिका निभावतात की ते हे अपेक्षा करतायत की भगवंतांच्या भक्तांची चरणरज माझ्या मस्तकावर पडावी. तर अशा पद्धतीने साक्षात ब्रह्मदेव हे रूप पाहण्यासाठी किंवा भगवंतांच्या या लीलेमध्ये सहभागी होण्यासाठी आसुसलेले आहेत.
त्याच्यानंतर शंकरजींचं पण आपण पाहू शकतो की जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म होतो आणि एक छोट्या बाळाच्या रूपामध्ये भगवंत आहेत, तर त्यांना पाहण्यासाठी म्हणून शंकरजी खूप आतुर आहेत. आणि मग ते साधू वेशामध्ये जेव्हा नंदगावला येतात, तेव्हा असे त्यांचा असा डमरू वाजत असतो आणि ते ऐकून यशोदामाई बाहेर येतात आणि ते म्हणतात की तुम्हाला काय हे जे दान पाहिजे ते घ्या आणि तुमचं ते वाद्य आहे ते बंद करा, कारण बाळ झोपलेलं आहे. तर अशा पद्धतीने यशोदामाई सांगतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही इथून जा म्हणून. आणि ते जे आहेत साधू म्हणून आलेले, तर त्यांचं असं मोठी मोठी दाढी किंवा जटा हे पाहून यशोदा म्हणजे जेव्हा ते म्हणतात की मला तुमच्या बाळाचं दर्शन घ्यायचंय किंवा त्याला पाहायचंय म्हणून, तेव्हा यशोदामाई म्हणतात नाही नाही, तुमच्याकडे पाहून तो खूप घाबरेल, कारण गळ्यामध्ये साप पण असतो, तर नाही खूप घाबरेल आणि त्या दार बंद करून ठेवतात. मग हे जे आहेत साधू, तर मग ते थोडं दूर अंतरावरती तिथे ते तपस्या करत बसतात आणि असं आस लावून बसतात की कधीतरी मला श्रीकृष्णांचं दर्शन घडेल म्हणून. आणि म्हणून आस लावून बसतात किंवा ती आशा आहे त्यांच्यामध्ये, म्हणून त्यांना आशेश्वर महादेव असं त्यांचं नाव आहे. आणि जसे जसे ते बाहेर जातात तसे हे बाळकृष्ण जे आहेत ते मोठमोठ्याने रडायला लागतात. आणि मग यशोदामाईंना समजत नाही की अरे हा छोटा बाळ का रडायला लागला, आपला श्रीकृष्ण का रडायला लागलाय. म्हणून त्या सगळ्या गोपी सगळ्या सगळ्या जमा होतात आणि विविध प्रकारे बाळकृष्णांना शांत करण्यासाठी त्या पूर्ण तयारी म्हणजे प्रयत्न करतात. मग एक जी वृद्ध गोपी असते, तर ती म्हणते की नाही तरी नजर लागलीये म्हणून. मग त्या विचारणा करतात की सकाळपासनं कोण कोण आलेलं घरी. मग यशोदामाई जेव्हा या साधू बाबांचा उल्लेख करतात, तर तेव्हा त्या म्हणतात की नाही, त्यांना घेऊन यायला पाहिजे, त्यांचं दर्शन त्यांना देणं गरजेचं आहे, नाहीतर हा असाच रडत राहील म्हणून. आणि मग त्या गोपी शिवजींना शोधून आणतात आणि मग त्या साधू बाबा जसे घरामध्ये येतात आणि भगवंतांना पाहतात, त्यांचं दर्शन घेतात आणि बाळकृष्ण सुद्धा जेव्हा त्या साधू महाराजांचं दर्शन घेतात, तेव्हा मग ते हसायला लागतात श्रीकृष्ण. आणि सगळ्यांना असं आश्चर्य वाटतं की अरे आत्ता तर एवढा मोठमोठ्याने रडत होता, कशानेच थांबवत नव्हता आणि आता मात्र हसायला लागलाय. मग यशोदामाई परत दार बंद करतात आणि त्यांना बाहेर ठेवतात की हा परत रडायला लागतो. मग परत उघडतात. मग त्या म्हणतात की तुम्ही असं काय काय जादू केली की तुम्हाला पाहून हा एवढा हसतोय म्हणून. आणि मग ते साधू बाबा म्हणतात की मला बाळाच्या म्हणजे चरण मला माझ्या मस्तकावरती ठेवायचे. आणि मग यशोदामाई त्यांना म्हणतात की ठीक आहे म्हणून. आणि मग जेव्हा ती चरण धुळी घेतात, तेव्हा दोघं सुद्धा खूप असे म्हणजे भक्त आणि भगवंत असे खूप आनंदी होतात. आणि मग यशोदामाई त्यांना म्हणतात की तुम्ही आता कुठंच ब्रज सोडून, एक खूप सुंदर गोपी गीत आहे की ब्रज सोडून कुठंच जायचं नाही, तर तुम्ही इथेच थांबा आणि जेव्हा जेव्हा माझं बाळ रडेल तेव्हा मात्र तुम्ही दर्शन द्यायचं. तर मग हे शिवजी म्हणजे साधू रूपात असलेले शिवजी म्हणतात मी लांब नाही तर मी या अंगणामध्येच थांबतो म्हणून. आणि मग ते आशेश्वर महादेव असं आपण आपल्याला म्हणजे ते मंदिर खूप छान मंदिर आहे ब्रजमध्ये, नंदगावच्या इथेच आहे. तर अशा पद्धतीने शिवजी सुद्धा खूप आतुर आहेत भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी. असं आपल्याला सगळ्यांना माहितीये की भगवंत कधीच एकटे नसतात. म्हणजे कुठला ना कुठला भक्त त्यांच्या सोबत असतोच. त्यामुळं जेव्हा ते लहान होते तेव्हा सुद्धा त्यांच्या सखांसोबत किंवा
कुठले तरी म्हणजे गायी तरी असेल, माकडं तरी, कुणासोबत तरी असणारच. परंतु कधी कधी यशोदामाई जेव्हा त्यांना एकट्यांना सोडून जायच्या आणि मग परत त्यांचं काम करून यायच्या, तेव्हा त्या पाहायच्या की अरे हा कुणाशी तरी बोलतोय म्हणून ना. तर त्यावेळी म्हणजे जेव्हा कुठलेच भक्त तिथं आजूबाजूला नाहीये, तर त्यावेळी ह्या सगळ्या देवी देवता ज्या आहेत त्या तेवढी संधी गाठायच्या आणि भगवंतांच्या इथे येऊन त्यांच्याशी मग ते चर्चा करायचे. आणि मग भगवंत पण त्यांच्याशी की कसं चाललंय तुमच्या राज्यामध्ये, अशा पद्धतीने श्रीकृष्ण सुद्धा चर्चा करायचे. तर अशा पद्धतीच्या या लीला देवी देवतांसोबत सुद्धा म्हणजे त्यांनी केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने देवी देवता, ब्रह्माजी, शिवजी हे सुद्धा भगवंतांचं हे द्विभुजधारी रूप पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तर मोठमोठ्या वेदाभ्यासक किंवा तपस्वी दानशूर लोकांना सुद्धा हे रूप पाहणं शक्य नाहीये. अगदी देवी देवता, मोठमोठे योगी ऋषी यांना सुद्धा हे दुर्मिळ आहे. तर हे रूप केवळ द्विभुजधारी रूप की हे पाहणं हे केवळ भक्ती मार्गानेच शक्य आहे. त्यामुळं आपण जो श्रील प्रभुपादांनी आपल्याला हा भक्ती मार्ग म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी जो खुला केलेला आहे संपूर्ण जगासाठी, आणि श्रील प्रभुपादांनी त्याचा संपूर्ण जगभर प्रसार केलेला आहे. तर हा भक्ती मार्ग आपण साधना, सेवा यांद्वारे आपण सुद्धा अवलंबून जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जसं टायटॅनिक मध्ये तो रेडिओ हा महत्वाचा असतो, तसं आपला ह्या शास्त्रांचा जो प्रचार आहे हा महत्वाचा राहणार म्हणजे ठरतो की जिथं जिथं कुठं या भवसागरामध्ये कुणाची जीवनाची बोट कुठं त्या भवसागरामध्ये बुडत असेल, तर त्याला आधार म्हणून ही जी लाईफ बोट आपण म्हणू शकतो, किंवा ही नौका जी आहे, शास्त्र श्रवण किंवा नामसंकीर्तन, तर ही बोट ही आपल्याला सगळ्या संपूर्ण जगभरात किंवा या भवसागरामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचवणं गरजेचं आहे, की जेणेकरून कुणाच्या आयुष्याचं या टायटॅनिक सारखं दुर्दैव होणार नाही आणि भवसागरातून प्रत्येक जण खूप चांगल्या पद्धतीने हा भवसागर पार करून भगवंतांचं जे श्याम सुंदर द्विभुजधारी रूप आहे, तर त्या लोकांमध्ये आपण त्यांना सहाय्यता करू शकू आणि तिथे जाऊन प्रत्येक जीव हा भगवंतांच्या प्रेममयी भक्तिमयी सेवेमध्ये व्यस्त राहील आणि जीवनाचं जे सर्वोच्च साध्य आहे, तर तो प्रत्येक जीव हा ते साध्य प्राप्त करू शकेल. तर अशा पद्धतीने आपला हा प्रचार हा फार महत्वाचा ठरतो, जो श्रील प्रभुपादांनी आपल्याला संपूर्ण जगामध्ये त्यांनी प्रचार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हातभार आपण थोड्याफार प्रमाणामध्ये आपण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये काही चूक असेल तर नक्की सांगा. कुणाला काही जर शंका किंवा काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. आणि उद्या अनन्य भक्ती हे जे भगवंतांनी सांगितले की केवळ अनन्य भक्तीनेच मला जाणणं शक्य आहे, तर याच्याबद्दल विस्तृत जे वर्णन आहे ते पुढच्या श्लोकामध्ये आपण उद्या पाहणार आहोत. तर उद्या सुद्धा 2 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा. हरे कृष्ण.